अनेक वेळा हे शब्द वापरतो की कोणाचंही प्रेम तराजूत तोलू नये आणि कोणी जर इतकं छान गात असेल तर आपण मध्ये बोलू नये. परंतु तुम्ही इथे बसवलं आणि ते मग क्रमप्राप्त आहे, बोलणं तर आलंच. परंतु कुठलीही गोष्ट किंवा देव दिसे ठाई ठाई भक्तली न भक्ता पायी ही अवस्था यायला किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला ज्यावेळेस भगवंत दिसायला लागतो ही अवस्था, आणि हे केवळ हिंदू धर्मामध्येच आहे. कारण बाकीचे धर्म असे आहेत की देव एकच आहे, परंतु आपल्यामध्ये जर माणूस सुद्धा समोर आला तर आपण नमस्कार किंवा रामराम म्हणतो, किंवा कुठल्याही गोष्टीला पाय लागला तर आपण नमस्कार करतो. याला खऱ्या अर्थानं सर्व धर्म समभाव म्हटलं पाहिजे. किंवा मग भेदाभेद भ्रम अमंगळ हे इथे कुठेतरी आपल्याला पटत जातं. आणि मुळात जशी साधना करावी तशी फळं पावतात. रायगडाला जेव्हा जाग येते की जशी साधना आपण करतो, हे गाणं किंवा हे वादन किंवा ही भक्ती ही एवढी सोपी नाही आहे. यासाठी साधना महत्त्वाची आहे. आणि साधना करता 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 दास महाराजांनी फार सुंदर सांगितलं आणि तोच अभंग आपण या मैफलीमध्ये घेणार आहोत. त्या भगवंताची, त्या वाद्याची, त्या कलेची साधना करता करता एक असा क्षण आला पाहिजे किंवा एक असं काहीतरी आयुष्यामध्ये घडलं पाहिजे की जिथे आपला श्वास आणि ध्यास केवळ ते गाणं, केवळ ते वादन आणि केवळ तो विठ्ठल किंवा केवळ ती देवी झाली पाहिजे. आणि तोच अभंग आपण या मैफलीमध्ये ऐकणार आहोत. दास महाराज म्हणतात की पांडुरंग नामी लागला से ध्यास, श्वास पांडुरंग झाला माझा. Ura